आणि आता घडामोड आहे मराठा आरक्षणासंदर्भात। 1.5 वर्षापासून शांत झालेलं जरांगेंचं आंदोलन आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे। ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीसाठी जरांगे मुंबईत धडकणार आहेत। 27 तारखेला मराठा समाजाला घेऊन जरांगे मुंबईकडे निघणार आहेत। पाहूया। अंमलबजावणी त्यांनी आम्हाला जायच्या आत म्हणजे 27 पण नाही 26 ऑगस्टच्या आतच अंमलबजावण्या कराव्यात। नसता चर्चा मग मी एकदा अंतरावली सोडी चर्चा फिरच्या बंद, मग मुंबईत गेल्यावर चर्चा। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंबई कूचचा निर्णय घेतलाय। 27 तारखेला मराठा समाजासह जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। त्यामुळे सरकारने 26 तारखेपर्यंत निर्णय घ्या। एकदा अंतरवालीहून निघाल्यावर कुठेही चर्चा होणार नाही, थेट मुंबईतच बोलू असा इशारा जरांगेंनी दिला। की 29 ऑगस्टला 2 वर्ष होत आहेत। मी ते तसले लढे नाही लढू शकत। 2-2, 5-5 वर्षे, 10-10 वर्षे, 20-20 वर्षे तसले मी तुकडाच पाडणार। हां, म्हणजे पोरांच्या कामाला येतं ते। नुसतं आपण 10-20 वर्षे लढत बसलो तर लोकांनी मागच्या पिढ्या बरबाद होत जातात आणि लढून तर काय करायचं। 29 ऑगस्टला 2 वर्षे पूर्ण व्हायला लागले, किती वेळ द्यायचा। त्यामुळे वेळ फेड आता आमच्याकडून अपेक्षा करायची नाही। अंमलबजावणी त्यांनी आम्हाला जायच्या आत म्हणजे 27 पण नाही 26 ऑगस्टच्या आतच अंमलबजावण्या कराव्यात। नसता चर्चा मग मी एकदा अंतरावली सोडी चर्चा फिरच्या बंद, मग मुंबईत गेल्यावर चर्चा। त्यांचा जी काही मागणी होती मराठा समाजाला आरक्षण द्या, तर ते आरक्षण दिलं गेलेलं आहे। 10% आरक्षण त्यांना आपण दिलं आहे आणि आम्ही ते टिकवणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे तो खरं म्हणजे प्रश्न संपलेला आहे। कशासाठी हा आग्रह बाकीचा आहे हे कळण्याच्या पलीकडे आहे। 10% वेगळं आरक्षण दिलं, मग आता आंदोलन कशासाठी असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय। लोकसभा निवडणुकीआधी 20 फेब्रुवारी 2024ला शिंदे मुख्यमंत्री असतानाच एससीबीसी वर्गातून 10% आरक्षणाचं विधेयक पास केलं। त्यानुसार शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षणाचा निर्णय घेतलाय। पण हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही म्हणत ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जरांगेंची आहे। त्यासाठी जरांगे मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत। मराठा कुणबी एकच असल्याचं जाहीर करा। नोंदीसाठी सातारा, हैदराबादचं गॅझेट लागू करा। कुणबी नोंदींवरून मिळालेल्या दाखल्याचे जात पडताळणी पत्र द्या। आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या। एका नोंदीवरून सगळे सोयऱ्यांनाही जात प्रमाणपत्र द्या। मराठा आणि कुणबी एक काढ म्हणा उपसमितीला जे कर अंमलबजावणी कर। लाव गॅजेट हैदराबादचं लागू करा लगेच अंमलबजावणी करून। सातारा संस्थांचा लागू करा लगेच करा। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पटापट करा। केसेस मागे घेऊन टाका सगळ्या। द्या बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या आणि शिक्षण जे 8-9 मागण्यात ते काढा। द्या व्हॅलिडिटी उद्या सकाळी द्या ना। कशाला रोखले रे, कशाला नाटकं करता। उपसमिती समितीच पाठी देत, परत आता उपसमितीच गठीत केली। हे नाटकबाजी करण्यापेक्षा उपसमितीनं मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी हे काम करा। व्हॅलिडिटी रोखलेल्या आजच्या आज काढा सगळ्या। TV 9च्या माध्यमातून माझं आव्हान आहे तुम्हाला, आजच्या आज राज्यातल्या पुऱ्या व्हॅलिडिटी द्या आणि ज्याच्या नोंदी सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र सगळे देऊन टाका। माझं म्हणणं काय, जरांगे पाटलांची मागणी रास्तही आहे। मी एवढा संवेदनशील आहे तर मग जो शेतकरी आहे ज्याच्यावरती अन्याय होतो ते बोलतायत, त्यांची मागणी रास्त आहे, पण उत्तर ओबीसी आरक्षण नाही आहे। ओबीसी आरक्षण हे रिप्रेझेंटेशनसाठी आहे, प्रतिनिधित्वासाठी आहे। गावगाड्यातल्या बलुत्या अलुत्याचं इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रतिनिधित्व असलं पाहिजे, यासाठी ओबीसीचं रिझर्वेशन आहे। दरम्यान एक दिवस आधीच मराठा आरक्षण उपसमिती संदर्भात सरकारनं अध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला। आधी चंद्रकांत पाटील समितीचे अध्यक्ष होते आणि पुनर्गठन करत मंत्री राधाकृष्ण विखेंवर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली। ज्यात मराठा आरक्षणासंदर्भातल्या अडचणींवर मार्ग काढणं, मराठा आंदोलक व त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणं, जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय घेऊन प्रक्रिया सुरळीत करणं, मराठा समाजासाठी घोषित योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणं ही कामं या समितीची असतील। आमच्या मागण्याच रास्त आहेत आणि ओबीसीतच आहेत, त्याच्यामुळं आम्ही ओबीसीत जाणारच आहेत। हे काय करतात नेते, विनाकारण आमच्या विरोधात मोर्चे काढणं, आंदोलनं करणं
याच्यासाठी धनगर समाजाचा ओबीसी समाजाचा फक्त वापर करायचा राजकीय स्वार्थासाठी, सत्य असून सुद्धा विरोध करायचा. आणि हे मागच धनगर बांधवाला कळालं होतं. मनोज जरांगे पाटलांनी एकदा कागद पेन घेऊन सरकारवर बसलं पाहिजे, कारण त्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतरचे बहुतांश विषय संपलेले आहेत. असे प्रश्न घेऊन बसलं पाहिजे. आउटराईट मराठा समाजाला कुणबी म्हणा, हे जरी सरकारने लोकांची मागणी देऊन टाका असं म्हटलं तरी ते काय न्यायाला टिकत नाही. त्याला पर्याय म्हणून SCBC दिलेला आहे. आणखीन 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 कुणबी नोंदी सापडाव्यात म्हणून सारखी शिंदे कमिटीला एक्सटेन्शन. याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जरांगे मराठा समाजाचा ताफा घेऊन वाशीपर्यंत आले, पण ओबीसीतूनच आरक्षण हवं या मागणीसाठी जरांगे ठाम आहेत. आंतरवाली सराटीहून संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.